Hey bro, where are you from? Switzerland. Switzerland. Hare Ram Krishna Hare. Hare Krishna. हरे कृष्ण. तर काहीच दर्शन तर घेतलंय प्रेम मंदिरामध्ये जाऊन. आता तुम्हाला मी साईडचे सर्व काही सीन दाखवतो जे जे या मंदिराच्या आजूबाजूला होतं सगळे सीन. दिखाओ ना. गले में डालेंगे, गले में डाल के ऐसे नहीं. गले में डालोगे किसके? हाँ मेरे चार्जेस लेते हो? जो तुम्हारी श्रद्धा बने दे देना. दिखाओ. नाक नहीं है भाई, इसको छोड़ दो यार, ऐसे मत रखो इसको यार. ये अपना यूपी में तो चलता है. यूपी में चलता है. पैसे दे दूंगा आपको, छोड़ दोगे? हाँ. हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजा असणार. तुम्हाला तर माहिती आहे आम्ही आज वृंदावन मध्ये स्टे केला होता. सो कालच्या ब्लॉगला जसं प्रेम दिलं ना तसंच ह्या ब्लॉगला सुद्धा प्रेम द्या. आज आपण ना वृंदावन मध्ये राधाकृष्णाचं मंदिर सुद्धा बघणार आहोत, प्रेम मंदिर सुद्धा बघणार आहोत. भरपूर सारे इथं टेम्पल, इस्कॉन टेम्पल सुद्धा आहे, ते सुद्धा बघणार आहोत ह्या ब्लॉग मध्ये. कारण की सगळं काय आपण ह्या ब्लॉग मध्ये कॅप्चर करणार आहोत. सध्या तर आंघोळ वगैरे केली आहे आणि मी कशी ड्रेसिंग मारली थोडंसं सांगा. मी हा व्हाईट कलरचा कुर्ता घातलाय, करण आणि मी बँडवाला म्हणले बघू शकता. यो बँडवाला एक सेम थोडासा कलर दोघांचा वेगवेगळा आहे. आणि या साईडला आपला भाऊ रोशन एकदम खतरनाकपणे बघू शकता. लुक बघू शकता याचा. हे आपला भाऊ करण भाऊ बघू शकता. गाई बीने चारा घालायला चाललाय. रोजच्या प्रमाणे कॉफी काय बनवता येत ना आम्हाला, तरी पण या काय करशील. बाजूला 100 वाला समजा नको करू ते कामा नाही कामत. काय करणार. कॉफी आणलं स्टारबक्सच्या नाही इकडं बोलता. होली चालू कॉफी बरोबर. अरे भाई एक दिवस पण नाही पिली. 1100 रुपये खर्च करून आम्ही कॉफी मागवली यार. बालाला बनवता नाही येत. काय विषय. काय करशील सांग. करत मेहनत केली का कोणी? प्रत्येक वेळी आम्हीच मेहनत करत. अरे तुम्ही मेहनत केली ठीक आहे, मी नाही ना. अरे मी नाही ना बोलत तुम्ही मेहनत केली, पण ते मेहनतीचं फल तर दाखव. कॉफी पिऊन पण नाही पिलं का बोलतो त्या बोलशील. अरे बटरच नव्हतं बंद होत तिकडून. अरे याला बोललो तो बटर हँगच झालता. वरती त्याने ढाकण बंद केला. अरे रोशन या किटलीचा प्रॉब्लेम आहे. कसला किटलीचा? आता इटल्या बनव मग किटली प्रॉब्लेम होत. हे बघ क हलना केला ते रूमचे क करू. मी ना पेती पिऊन पण नाही बोलते. मी ना पित जेता जाकेट विकेट मक्षा वाटला चहा पिन बाहेर ना रे. चल जाऊ दे कर पंढरपुरी चहा पिकली. हाय गाईज, रोशन संते चड्डी विसरलेला आहे बॅगेत टाकायला. नाही रे, आता इकडे गार्मेंट होता जाताना काढताना घालता. हा यो जॅकेट आणि या घाल. काहीच निघालो आता बॅग वगैरे पॅकिंग झाली आहे. लिफ्ट येते. सो लिफ्ट आली का लगेच जाऊ. ते होईल आम्हाला माहिती नाही. आमचा इकडनं निघालो की दर्शन घ्यायचं सगळीकडे आणि मग तिकडनं निघायचं. जिथपर्यंत आपण गाडी चालू शकतो तिथपर्यंत गाडी चालवायची आणि मग स्टे घ्यायचा. बस आमचं चालू आहे रेग्युलर. मॅनेजमेंट में अभी किधर जाएंगे, किधर आपल्याला आता वृंदावन मध्ये जे पण आपले मेन विजिट आहे तिकडे जायचं आपल्याला. अजून प्रेम मंदिर पहिला आपला विजिट आहे. प्रेम मंदिरला मी वापस आहे ना नंतर. आता इथं तुझ्या साथीदारला घेऊन ये. वा बोलतो कुठं मी नाही यायचा. भाई यार दोघांना जायला लागलाय बघा. या साईडला रोशन आणि मी चाललोय. गाडी म्हणजे एवढ्या लोड नव्हती घेत कारण की आमच्यामध्ये एक गब्बर सिंग होता त्याच्या मुला एवढा खरा न बोलत जाऊ तू. मला खरा बोलायला आवडतं. काढल्यात टाकून घेऊ बघा. आमच्या बॅगी इथं ठेवल्यान आम्ही न्याव म्हणजे आमच्या कौरव हुशार असतील दोघा पण. तर गाईस बाहेर आलोय पण आज एवढी थंडी नाहीये जेवढी नेहमीप्रमाणे असते. या साईडला थंडी नाही. वृंदावन मध्ये आता आम्ही आता एवढी थंडी नाही. गाडी वगैरे पॅक करून घेतले. काल बाकी होती थंडी. काल होती ना, मी कुठं नाही बोलता. काल होती थंडी, आज नाही एवढी. संध्याकाळी थंडी लागते. मग सकाळी का असते गरमी? सकाळी होऊन 10 वाजून गेले. चांगला वाटतं ना माझ्यावरती बस. भाड्याने गॉगल घेतले.
चला गायींवरती इथे जाम प्रेम केला जातो म्हणजे वृंदावन मध्ये. एकही तुम्हाला गायी इकडे तिकडे दिसणार ना, सगळ्या मस्त असतात गायी. बघू शकता सगळं. हे खनक पण गाजर पण खाते. अक्का गाजर कोण खात बाय. तर काहीच निघालो आता रस्त्यातून चालत चालत. दाखवत आता मंदिर आणि पहिला तर दर्शन घेतो मंदिरात जाऊन. 5 किलोमीटर लांब लावली गाडी, कारण की इकडे येताना ना गाडी वगैरे घेऊनच देत नाही, म्हणून त्याच्यामुळे आतमध्येच लावली गाडी आणि मग निघालो दर्शन घ्यायला. वर बघू शकता तुम्ही प्रेम मंदिर आणि आम्ही आता प्रेम मंदिराच्या इथे आहेत. आता आपण गेट मधून आतमध्ये जातोय. सो या साईडला बघू शकता असा प्रेम मंदिराचा गेट आहे भरपूर मोठा. आता चेकिंग होणार आहे आतमध्ये. तर आपल्या इथे चेकिंग होते. माझी तर चेकिंगच नाही गेली, कॅमेरा समोर सगळ्यांची चेकिंग केली, माझी नाही गेली. समोरचं दृश्य ना ते खरोखर नजारेदार आहे. आता मी तुम्हाला दाखवतो. आतमध्ये येताना खरंच आनंद होते मंडळी. तुम्हाला दाखवतो. या साईडला पब्लिक बघू शकता केवढी पब्लिक आहे भाई. पूर्ण पॅक झालाय आणि प्रेम मंदिराच्या इथे नेहमी अशी पब्लिक असतेच आय थिंक. आणि सीन असतात ना इथले भाई बघण्यासारखे क्षण असतात रात्रीचे. पण यावेळी आम्ही आलो सकाळी, त्याच्यामुळे एवढं काय खास नाही वाटणार. पण तुम्ही रात्रीच्या येता ना तर भाई एकदम खतरनाक असणार आहे. तर काहीच तुम्हाला 1-2 सीन घेऊन दाखवतो मी सिनेमॅटिक टाईप. काहीच पहिला तर ना आपण दर्शन घेऊयात पहिला तर प्रेम मंदिरात जाऊन, मग त्याच्यानंतर बघू फोटोशूट वगैरे. पहिला आपण दर्शन घेऊयात. मी प्रत्येकाला सांगेल इथे नक्की या तुम्ही. एवढा सुंदर आहे ना भाई, काय बोलूनच फायदा नाही. एवढा सुंदर आहे खरोखर. नाही चाललंय, जाऊयात पटापट दर्शन घेऊयात. खरं सांग ना, शपथ. राधे राधे. सो गाईज आम्ही चाललोय प्रेम मंदिरात. बाहेर एवढी गर्दी आहे पण आतमध्ये गर्दी नाही दर्शनाला वगैरे बिलकुल. मंदिर बघू शकता तुम्ही. बाहेर जास्ती गर्दी आहे पण दर्शनाला बिलकुलही गर्दी नाही. आता बघत मला व्हिडिओ जर काढता आला ना तर थोडाफार मी काढून दाखवेल मंदिराचा. आणि दर्शन घेताना सुद्धा कृष्ण आणि राधेचा. राधे राधे. तर काहीच इथे ना एकदम शिस्त पद्धतीने दर्शन दिलं जातं आणि बिलकुलही कुठेही हाडताड करता येत नाही. आणि कुठे तुम्हाला जर माहिती आहे पटकन दर्शन घेतात, डायरेक्ट पळून टाकतात. पण इथे तसं नाही आहे. एकदम आरामात दर्शन तुम्ही घेऊ शकता. असं नाही केलं की पटापट इकडनं हाकलून दिलं पटापट देवळातून. यावेळी एकदम दर्शन एकदम सुंदर असं झालं. चला तर कुठं जायचं आता. चल मग चल. मंदिर पण बंद होणार 12-12:30 वाजता. यांचा टायमिंग असतो 12-12:30चा. सो तो झाला की मंदिर पण बंद होतं. तर गाईज आता आम्ही चाललोय मंदिराच्या वरती. सो वरतून कोणता व्ह्यू असतो तो पण बघूयात आपण. गाईज तुम्हाला तर माहिती आहे कुठे मंदिरामध्ये ना की हे सगळं काय व्हिडिओग्राफी वगैरे करून देत नाही. पण इथे असं काही नाही आहे, बिंदास करून देतात. आणि तुम्हाला दाखवायचा सुद्धा प्रयत्न होतोय माझा. तर गाईज हे आहेत श्री कृपालूजी महाराज. आणि हे बघू शकता तुम्ही सेम टू सेम तसेच दिसत आहात. आणि असं काहीच वाटत नाही, पूर्ण ओरिजिनलपणे दिसत होते. सो ह्यांना बघताना खरं आश्चर्य वाटलं मला कला, कारण की काहीतरी वेगळीच कला केली आहे. तर काहीच दर्शन तर घेतलंय प्रेम मंदिरामध्ये जाऊन. आता तुम्हाला मी साईडचे सर्व काही सीन दाखवतो जे जे या मंदिराच्या आजूबाजूला होतं सगळे सीन. हे सगळं काय टोटली मी तुम्हाला दाखवतो. आता पुढे आपण तर मंदिराच्या इथे सारखं यायला भेटणार नाही, कारण की हे क्षण बघण्यासाठी भरपूर काय करावं लागतं. आणि खरोखर मनात इच्छा असेल तर तुम्ही पण नक्की या इथे प्रेम मंदिराच्या इथे. भरपूर सुंदर मंदिर आहे आणि राधाकृष्णाचं दर्शन सुद्धा झालंय. आता आपण पटापट बाहेरचे जे जे सीन आहेत ते तुम्हाला प्रॉपर सगळे काय सीन दाखवतो.
इथे जेवढं पण दाखवेल ना तेवढं कमीच आहे. फाईट सीन्स आहेत ना बघण्यासारखे, भाई बोलून फायदा नाही, एवढे सीन आहेत. आता कमीत कमी अर्धा ते पाऊण तास झाला मी फिरतो इकडे तिकडे. फायनली तुम्हाला दाखवलं सगळं काय, जेवढं होतं तेवढं काय इथले सीन्स. आणि खरोखर मजा आली इथे येऊन. आणि आय होप तुम्हाला सगळे इथले सीन आवडले असतील. सो आता आपण निघतोय आणि भरपूर काही इथे फिरायला. व्हिडिओपासून ना तुम्ही इथं साक्षात या. खरोखर एवढा सुंदर असा मंदिर आहे ना, लाईफमध्ये मी फर्स्ट टाइम एवढा भारी मंदिर बघताय आपल्या इकडे. काय आहे स्वच्छता खूप आहे मंदिरात. स्वच्छता तर भाई स्वच्छतेचं प्रतीक, मला प्रतीक वाटतं स्वच्छतेचं हा मंदिर. जसं नाव दिलंय ना तसंच मंदिर सुद्धा आहे. तर काहीच आम्ही आता निघतो दुसऱ्या टेम्पलच्या इथे. सो इथलं मी जेवढं होतं तेवढं काय पॉसिबल होतं तेवढं सगळं काय दाखवलं. चला तर कुल्फी खात निघालंय. आता आलं इस्कॉन टेम्पलला. सो बघू शकता किती सुंदर असं मंदिर असणार आहे. चला तर काहीच फटाफट दर्शन घेऊयात आतमध्ये जाऊन. आमच्या दोघांचा लुक कसा वाटतं जरा कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आम्ही दोघांनी सेम कुर्ते वेअर केलेत, फक्त याचा कलर थोडासा वेगळा आहे. आता व्हिडिओमध्ये तर सेम वाटत असतील. आणि सगळ्या जणांना आम्हालाच बघतात कारण की आम्ही सेम कुर्त्याने काहीतरी युनिक दाखवले दोघांना. हाय राधे राधे. बाय बाय. हरे राम हरे राम. ते बघता बघू शकतो. श्रद्धेनं सगळेजण येतात ना इथे. Hey bro, where are you from? Switzerland. Switzerland. Hare Ram Krishna Hare. Hare Krishna. Hare Krishna. हाँ? तो कहाँ? Dubai. No, long distance. More than Switzerland. Which good name? पुरुषोत्तम. Okay. जायची इच्छाच नव्हती होत. एवढा सुंदर वाटत होता आतमध्ये गेल्यानंतर. शांती समाधानी जर खरंच व्हायचं असेल ना तर तुम्ही मंदिरांना या आणि मग समजेल तुम्हाला काय वाटतं इथे. आणि ते फॉरेनर मी तुम्हाला दाखवलं ना त्यांचं नाव पुरुषोत्तम आहे. त्यांनी आपला धर्म स्वीकारला आहे म्हणजे इंडियामध्ये येऊन. आपल्या इंडियाचे कल्चर एवढे सुंदर आहेत, बाहेरचे लोक येऊन सुद्धा आपल्या कल्चरला प्रसिद्ध देतात. राधे 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 राधे. Where you from, bro? Russia. Russia? Yes, yes. Okay. जय श्री कृष्ण. आपका नाम क्या है? कितने साल से? What's your name? English में किंचे तोहर What's your name? माफ कीजिए. देवारूपदास. Devarupadas. Yes. So bye. Nice to meet you. Nice to meet you. आता आम्ही पितो इकडे लस्सी. थोडासा थंडा होऊयात बोललो. या साईडला आपला करण आहे आणि लस्सी बघा कशी बनवतात या साईडला. भाई लस्सी कैसी बनती है? लस्सी ऐसी बनती है. उसमें क्या डाला? दही डाला ना? दही डाला है, गुलाब जल डाला है, हाँ और केसर जल डाला है.
अच्छा, ऊपर से मलाई भी डालेंगे। मलाई भी डालेंगे। गाइस लस्सी बघा कशी बनवली यांनी। क्या हुआ? मैंने गिराया? मैंने गिरा पाता। इसमें क्या जा रहा है अभी? अभी मलाई जा रहा है। किसका? दही का मलाई। दही का। केसर जाएगा इसमें। ये क्या जा रहा है? केसर। चम्मच बाद में। ये लो। रुको 1 मिनिट, इसको चम्मच भी दे दो। जाओ चला तर गाईज आता आपण पटापट लस्सी पिऊयात। एकदम सुंदर अशी लस्सी बनवली आहे। चेक करा करण आणि मिनी। चेस ब्रो। इथलं दर्शन वगैरे घेऊन निघालोय, थोडीफार शॉपिंग पण केली आहे। आपल्या सोबत बघू शकता करण भाऊ आहे आणि करण बाला भाऊ। करण भाऊचा आम्ही दोघं रोशन भाऊ बोला ना। करण भाऊ कुठे चाललात आपण? बाकी बिहारी मंदिरला चालले म्हणजे आता आपण। हे सगळे बाजूबाजूला आहेत सगळ्या टेम्पल। तर गाईज हा यांचा बाजार आहे, बघू शकता बाजारामध्ये काय काय भेटतं इकडे। याच्यामध्ये तुम्हाला काय काय आवडतं सांगा जरा बाजारामध्ये। ह्या मूर्त्यांना तुम्ही ना असे कपडे पण वेअर करू शकता, तेव्हा तिकडे वेअर केलेले आहेत। हे सगळे कपडे आहेत, ह्या मूर्त्या आहेत। राधे बघू शकता, राधा केवढे सुंदर सुंदर आहेत या साईडला। दिखाओ ना। गले में डालेंगे ऐसे नहीं। गले में डालोगे? किसके? हाँ मेरे चार्जेस लेते हो? जो तुम्हारी श्रद्धा बने दे देना। दिखाओ। नाग नहीं है भाई, इसको छोड़ दो यार, ऐसे मत रखो इसको यार। ये अपना यूपी में तो चलता है। यूपी में चलता है, पैसे दे दूंगा आपको, छोड़ दोगे? हाँ छोड़ दो। कायदे से छोड़ता हूँ इसको। हाँ कायदे से छूटेगा। क्या ऐसे छूटता है? अभी टाइम पे छूटेगा ये। क्या लोगों को चुतिया बना रहे हो? कौन? तो आप नहीं बना रहा। तो उसको खाना खिलाया क्या? उसने कुछ खाया क्या? देख कितना दुबला हो गया वो। मैं तो वीडियो क्यों बना? लोगों को चुतिया बना रहे वीडियो हो? क्यों बना? फिर क्या बनाओ? वीडियो क्यों बना? क्या बनाओ फिर? मैं उल्टी। हाँ छोड़ दो उसको, छोड़ दो। काय माणूस आहे? हाँ सापाला बिलकुल पण काय खावलं ना त्यांनी, आणि पूर्णपणे एकदम म्हणजे काहीच ना त्याच्या अंगामध्ये, आणि इथं धंदा करतात यार सापाला घेऊन। काय माणसं असतील खरोखर, आणि ते पण नाग आहे नाग। बाई त्याला खायला प्यायला नाही दिला तर तो काय करणार? तो थोडी चावणार आहे कोणाला, गलेमध्ये घालतो बोलतात। आणि याने काहीच केलेलं नसतं असं की विष काढलेला असतं असं बोलतात फक्त, असं काय नसतं। याने खायला दिलं नसतं तेव्हा त्याच्या अंगातच जीव नसतं काय सापाच्या। ते ना हा बाजार आहे भरपूर मोठा, आणि या बाजारामध्ये असलं हे करतात हे, आणि कोणी जण रोकत नाही भाई, फुल नाम बीक घेऊन फिरतात आणि डायरेक्ट कोणाच्या पण गळ्यात घालतात पैशासाठी। सबका चष्मा इश्मा लेके भाग रे। काय करतो भावा? किसका लेके गया आपका चष्मा? मला चष्मा घेतला। तुमचा घेतला चष्मा? अजून मला काय झालं? कुठून काढला? आँख में था। आँख में था? आँख में से निकाला? आँख में से। वाह कसम, मोबाइल भी लेके जाते लगता है भाई। चष्मा घेऊन जाता डायरेक्ट हातातून, मला भीती वाटतं ब्लॉगिंग करायला इथे। बाबा ठेवलीला बराबर मोबाईल ना, तर यायचा हातांच्या काढून न्यायचा। चष्मा घेऊन गेला तर। जमुना ह्या नदीवरती आलंय, बघू शकता इथे किती पब्लिक आहे। साईडला चेक करा। संध्याकाळच्या 4-4:30 वाजले। आता आम्ही मागवली मॅगी, आणि मॅगी बघू शकता गरमागरम मॅगी मागवली। या साईडला करण भाऊ मस्त पैकी मॅगी घेतली आहे, इकडे मॅगी रोशनने घेतली आहे, रोशन भाऊने घेतली आहे, आणि या साईडला आपल्या करण भाऊने मॅगी घेतली। भाऊ बाई थंडी एवढी आहे ना, आणि अशा बघा आम्ही दोघाही घेतले, इकडे बघा, इकडे आणि इकडे एक पॉकेट घेतला मी भाई राधाकृष्णाचा। दाखव जरा, मी दाखवला नाही। अरे काय शॉपिंग केली ते दाखवलं ना आली मला। ठीक आहे म्हणजे घेतले तर ठीक आहे तेवढा, पण आता पण या साईडला मस्त मॅगी दिली आहे गरमागरम। टेस्ट कशी आहे पहिला सांग, खाली पण नाही तर आवाज बिवस करायला लागला, खरा सांग। हा वातावरणाला सूट होतं आपल्याला। चला बघू आता खाऊन घ्या। की मागवली काहीतरी वेगळा। अरे माझा घसा दुखायला लागला बाहेरचा खाऊन खाऊन, वेगळाच वाटतं। बाहेर खाऊन दुखतं ना, हो रूम मध्ये नाही ना खाना, जात दुखणार नाही। आणि तिथं वराटे हो रस्त्याभर चिखलीत राहते, घसा दुखायला लागला खरं। त्याच्यानं दुखणार।
तर चला गाईच निघालो. या बाला मुलं पूर्ण वाट लागली. रिक्षावाला पण पळाला. काय केलं रे? आणि सांग जरा. मॅप चुकीचा दुसरीकडे सोडला इथं फिराफिरी होते मॅप मध्ये. चाललो एवढा चाललो ना भाई, मॅगी खाली ती सगळी हजम झाली. येता येताच काहीच राहिला नाही पोटान. अरे गरजेचं आहे ना, पचायला पाहिजे की नाही. तुझा पतला मूस खाता नाही डेंजर. आता मथुराला जायचंय. आता मथुराला जायचं. चला आता आपल्याला कृष्ण भगवानची जन्मभूमी आहे, आपल्याला आता विजिट करायचं. चला तर मंडळी निघूयात आता. गाडी तर पार्क केली पाठीमागे आणि आता आम्ही आलोय कृष्ण जन्मभूमीवरती. सो जिथे कृष्णाचा जन्म झाला होता त्या ठिकाणावरती आता आपण दर्शन घेणार आहोत. इथे सुद्धा कसं वृंदावन मध्ये तर आम्ही फिरतोयच, त्याच्यावरती इथले जे जे पॉइंट आहेत ना आजूबाजूचे ते सगळे काय मी एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करतोय. या साईडला बघू शकता. हो भाई मध्ये कृष्ण जन्मभूमी बघू शकता. सो आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, तर मोबाईल आम्ही ठेवतो आता खिशात. तर काहीच दर्शन वगैरे तर आताच घेतलंय आम्ही आणि आतमध्ये तर जायला फोन अलाउड नाहीये, पण तरी सुद्धा भरपूर सुंदर दर्शन झालं आमचं. पण एकदा तरी तुम्ही आला पाहिजे तिथे. भरपूर सुंदर आहे हा मंदिर आणि काही काही रिझनमुळे आतमध्ये फोन घेऊन देत नाहीत. गाईस एवढं सुंदर मंदिर आहे ना की एकदा आतमध्ये गेलो ना आपण की बाहेर जायची बिलकुल पण इच्छा होत नाही आपल्याला. एवढा भारी मंदिर आहे. सो झाले दर्शन वगैरे आणि आता आम्ही निघालोय. प्रसाद वगैरे घेतलाय. तर गाडी आम्ही त्या भरपूर लांब लावली आहे. तर चला गाडीजवळ जाऊ. आणि आपल्याला कुठे जायचं आता? आग्र्याला. आता आपण आग्र्याला निघतो इकडनं. आणि खरोखर कृष्ण जन्म झालेला तो क्षण मला बघायला भेटला. आणि भरपूर जणांची इच्छा असते पण काहीतरी फायनान्शियल वगैरे प्रॉब्लेममुळे त्यांना येता येत नाही बघता. पण मला जेवढं पण दाखवता आलं ते दाखवलं मी. ऑब्विसली मी प्रत्येकाला सांगेल की तुम्ही या इथे आल्यावरती तुम्हाला समजेल काही इथले क्षण आहेत. मी मथुरेचा बाजार, तर हाच येतो मथुरेचा बाजार. मथुरामध्ये आहोत आम्ही. हो बाजार बघा एवढा सुंदर आहे. पूर्ण लास्टपर्यंत बाजार आहे. बाजारामध्ये काय घ्यायचं काय समजत नाही, पण लेडीजच्या भरपूर साऱ्या गोष्टी आहेत इथे घेण्यासारख्या. मेन्सचं तर काय नाही एवढं काहीच नाही. सगळ्या लेडीजसाठी भरपूर काय आहे बघू शकता तुम्ही. हे बघा काहीच तुम्हाला माहिती आहे आमच्या ट्रिपमध्ये जेव्हा पण आम्ही जेवायला वगैरे येतो ना तेव्हा आम्हाला हे लागतंच नेहमीप्रमाणे. कारण की हाली सध्या आमचं व्हेजच चालू आहे रोज. त्याच्यामुळे पहिला तर मसाला पापड चालतोच. आई घेतले झोर इकडे पण. आणि आज जेवायला जरा मनासारखं भेटले. म्हणजे भाजी वगैरे पुलावर भात सारखी बनवली आहे बघू शकता तुम्ही. पुलावच भात आहे ना. हे बघा हे जरा मला चांगलं वाटलं. या साईडला चना मागवले रातभर म्हणजे लावा वाट. पनीर मागवले आणि चिल्ली मागवली या साईडला. काही लोकांनी घेतलाय जेवायची सुरुवात नुसती जोर. चला जेवू. गाईज सगळं काय खाल्लंय, फक्त थोडीशी पनीर ठेवली यांनी. दुसरा सगळा सपाट केलाय. आता निघूयात आपण. मी गाईज आता जेवण वगैरे झालंय. आता पुन्हा एकदा ड्रायव्हिंग करायची आहे आणि आपल्याला आता ना 12-1 वाजता रूम शोधायची कुठेतरी. आमचा रोजचा हेच असतो, रात्रीच्या रूम शोधतो आम्ही 12-1 वाजेपर्यंत. गाडी चालून फुल जेवढी चालवतो तेवढी चालवतो सगळेजण. आणि मग रूम शोधतो आणि एका ठिकाणी झोपतो. वापस सकाळी 9-10 वाजता निघतो. बाहेर रेग्युलर हाच रुटीन आहे. नेपाळपर्यंत हाच रुटीन करायचा आपल्याला फॉलो. बिस्लेरी वगैरे हे बघा हावरे बघा. काहीच सोडत नाही रे तुम्ही यार. हा काहीतरी सोडत जावा यार प्लीज. काहीच सोडत नाही कधीच. तर गाईज आमचा एक सीन झालाय. रस्त्यावरती आम्ही आता आहोत. 11:22 झालेत आणि आमचा टायर भाई पंक्चर झाला. काय करशील बघा टायर पंक्चर झाला पूर्ण भाई एवढ्या रात्रीच्या. नको ना येऊ दाखवू ब्लॉक मध्ये का शिवाय देतील. मग टायर पंक्चर झालं का करतं आता. टायर पंक्चर झाला रे यार. ये बघ इकडे बघ. रात्रीचे 11 वाजता भाईला बोललो तरी पण टायर नवीन टाकू पैसे मी देता नाही. अकला नाही झाला. काढा स्टेपनी काढा. या बघ ना इकडे बघ चालू ब्लॉग. यो ब्लॉग चालू आहे साईडला. इकडे बघ काम बघ. बाबा बघ माझा पोट. बोला भाई. लावा
हेच बघू शकता या साईडला थांबना टायर पंक्चर झाला अर्ध्या रात्रीत. याही पोपट्या लावल्या आपल्याला इथं काम करा. रात्री असं पंक्चर होणं म्हणजे खतरनाक सीन आहे भाई. भीती वाटली आम्हाला डायरेक्टपणे म्हणजे पंक्चर झाला ना टायर. आवाज आला पुस बरं झालं आम्ही पटकन साईडला घेतली. भाऊ ड्रायव्हर करत होता म्हणून टाईट करतो गडी लगार अर्ध दिलं नाही हे बघ सध्या तुम्ही केलेला हो मग तर करतो ना मी तिकडे टाईट होल. अच्छा सॉरी मग चप्पल घालला लागल. त्याला चड्डी नाही दिसते तुझी. टायर खोलतच नाही बिलकुल ना खोलत. एक काम कर ना आता एकदा डाऊनला बघ ना. त्या पंक्चरवाल्यानी आता खोलली ना आपण. हो आईला त्यांना वांद होते. बॅगा भरल्या ग नाही रामदे बॅगा आहेत बाहेर बरोबर. अरे मी नाही पंक्चरवाला मी का बोलता त्याने ते मशनी मध्ये फिट केले हातांना खोलली त्याने. टायर खराब आहे हा मग पुढं चालूच नेली ती थोडीशी बघायला असते तू कुठं पंक्चरवाला. ट्राय मार ना. थांब ना ट्राय करू थांब जर. दुसरी नटान बाला त्यात नटावून तर गाईज फायनली झाली आपला टायर लावून झाला बघू शकता. वर्षा थोडासा टायर लावायला मदत करते. केला का नाही बाला. हा तू पण बोल जरा तुझ्या पण तोमारांच्या कमी केले आणि सगळा नाही केला. सगळे मेहनत केले सगळ्या कशी मेहनतीचा फल भेटून जाईल रोशन तुला. गाईज काय करशील केला कसा तरी मी हँडल मी होतो म्हणून बरा झाला यांचा. आता काही नाही वाट लावली करणार होता आम्हाला करणार होता. केला रोशन तुम्ही केला म्हणजे सगळ्यांनी मेहनत. तिकडे बघ रूम शोधता होता पहिला तर जाऊन. लखनौ मध्ये ना स्टे करूयात. आहे कमीत कमी 10-20 किलोमीटर. गुड मॉर्निंग गाईज. काल तर ब्लॉग एंड करताच ना आला कारण की जसंच रूम भेटला ना तसंच आम्ही झोपून गेलो. आपल्यासोबत आता करणच आहे आम्ही दोघंच आहेत आणि ते हे गेलेत गाडीला टायर वगैरे टाकायला. काल रात्री माहिती आहे तुम्हाला केवढा मोठा सीन झाला. त्याच्यामुळे आपण बोललो गाडीचे टायरच दोन्ही चेंज करून घेऊया. त्याने 2 टायर चांगले होते 2 टायर ऑलरेडी म्हणजे डॅमेज झालेले होते तर ते होणारच होतं पण काही कारणास्तव जे पण होतं ते चांगल्यासाठी होतं काय नाही झालं असं. आता आम्ही इकडनं निघणार आहोत. आपण कुठे चाललो आता. त्रिवेणी संगम प्रयागराज. तिथे यमुना गंगा आणि सरस्वतीचा मिलन होतं. तो आता आपण स्नान करणार आहे तिथे जाऊन. स्नान केल्यानंतर मग आपण डायरेक्ट अयोध्याला निघणार आहे. तसं तर आम्ही आज आंघोळच नाही केली. फ्रेश झालोय म्हणजे तोंड वगैरे सगळ्यांना धुतलंय कारण की आम्हाला तिकडे आंघोळ करायचीच आहे ऑलरेडी जाऊन. आता 200 ते 250 किलोमीटर आपल्याला इकडनं जायचं आहे आणि ते नदी कशी काय काय असणार ते पुढच्या ब्लॉग मध्ये आपण दाखवणार आहोत. आजचा ब्लॉग काय वाटला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. जर आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण की अशाच भेटणार आहोत नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.